कांदिवलीमध्ये एका कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारावर गुजराती नावामुळे वाद तयार झालाय। युवा सेनेने या विरोधात आक्रमक होत कारवाईची मागणी केली आहे। पाहूयात। आपण राहतो तो महाराष्ट्र आहे की गुजरात याची शंका यावी अशा काही घटना मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मागच्या काही महिन्यांमध्ये घडल्या आहेत। कांदिवलीमध्ये एका कॉलेजने आता गुजराती भाषेमध्ये शाळेचं नाव लावलंय। बालभारती मगनलाल जे पंचोलिया कॉलेज हे बोर्ड व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियामधून संताप व्यक्त होतोय। ठाकरे गटाच्या युवा सेनेने याची तक्रार देत तातडीने दखल घेण्याची मागणी केली। नाही, हे मराठी नावं खोडून गुजराती नाव टाकणं हे खरोखर चुकीचं आहे। हा मराठी भाषेवरचं अतिक्रमण आहे किंवा अन्याय आहे। तर हे सरकारने हे अशा गोष्टी होऊ द्यायला नाही पाहिजे। काय करायला पाहिजे या संदर्भात सुद्धा जीआर काढला पाहिजे किंवा काही ठोस भूमिका घ्यायला हवी। भूमिका घेतली पाहिजे, जशी मागच्या काळामध्ये घेतली होती। ठोस भूमिका घेतली पाहिजे की हे मराठीचं गुजरातीकरण तुम्हाला करता येणार नाही। गुजरात्यांना गुजराती सारखं राहू द्या, मराठ्यांना मराठ्यासारखं राहू द्या। शाळेच्या प्रवेशद्वारावरचा फोटो नीट पाहिला तर इथे मराठीचा म देखील नाही। मुख्य नाव गुजरातीमधून आहे, बाजूला देखील गुजराती आणि इंग्रजीमधूनच कॉलेजचं नाव लिहिलंय। देवनागरी लिपीमधून वाचायला गेलात तर हे नाव तुम्हाला जाललारती असं वाटेल, पण ते गुजरातीमधलं बालभारती आहे। बालभारती कॉलेजचं नाव जे आहे ते आता गुजरातीमध्ये लिहिण्यात आलेलं आहे। मराठीचं गुजरातीकरण होतं, विरोधक टीका करतायत। नाही, विरोधक काय म्हणतात त्याच्यापेक्षा दुकानावरच्या पाट्या देखील मराठीमध्ये असल्या पाहिजेत। मराठी ही नंतर व्यवहाराची देखील भाषा झाली पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे। याआधी पालघरमधल्या रस्त्यांवर गुजराती भाषेमधून सूचनांचे फलक लागले होते, त्यानंतर आता कॉलेजचे फलक देखील गुजरातीमधून झळकतायत। महाराष्ट्रामध्ये कोणत्याही संस्थेचे फलक हे मराठीमधूनच असावेत असा नियम असताना सुद्धा कांदिवलीमधलं हे कॉलेज महाराष्ट्र सरकारच्या नियमांना जुमानत नाही, त्यामुळे सरकार यावर कारवाई करेल अशी अपेक्षा आहे। गोविंद ठाकूर, TV9 मराठी, कांदिवली, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।